रामकृष्ण हरी माऊली. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी. आज आपण माऊलींचा मुक्काम रात्री लोणंदला झाला आणि लोणंद ते तरडगाव हे अंतर अत्यंत कमी आहे, 7 ते 8 किलोमीटरचं आहे. त्याच्यामुळे आज दुपारून पालख्या निघणार आहेत माऊलींच्या. आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये रात्री प्रवेश केलेला आहे. लोणंदमध्ये आल्याच्या नंतर थोडं विसाव्याला हे वारकरी आमचे बसलेले येतं. अनेक भागातून आलेले, ग्रामीण भागातून आलेले आमचे शेतकरी वारकरी येतं. विचार केला तर आमच्या बाबांचं वय आता 85 जवळपास असेल. बाबांना आपण विचारू की वारीचा काय अनुभव येतो. जय हरी हा सांगा. जवळजवळ 10 वर्ष व्हाले त्या वारीला. बर. आणि कसं आहे की कसे ठेविले आनंद ते तैसीची राहावे आणि किती असू द्यावे समाधान. वा विठ्ठल विठ्ठल म्हणावे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. वा. बाबाच्या डोळ्याला पाणी आलंय खऱ्यानं. तर हे खऱ्या निष्ठावंत वारकऱ्याचा धर्म आहे की कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे. बाबांचं पांडुरंगाला विनंती आहे की त्यांचं आरोग्य सक्षम राहावं आणि अशीच वारी त्यांच्याकडून. आमच्या या ठिकाणी पुन्हा एक वारकरी येतं, त्यांना विचारू महाराज आपण कोणतं गाव आणि आपलं नाव आणि किती वाऱ्या झाल्या हे सगळं सांगा एकदा आमच्या सगळ्यांना. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सांगा. आम्ही आज जवळजवळ 20 वर्षापासून वारी करतो वा वा. पंढरपुराची. आणि आमचा व्यवसाय म्हणजे शेतीचाच आहे. शेतीचा असतामध्ये वेळात वेळ काढून आम्ही देवाच्या वारीला म्हणजे हरिहरी महाराजाचा पहिल्यापासून त्याचे वडील रामराव महाराजी आवटे त्याच्या दिंडीमध्ये बरेचसे आणि आमच्या वाडवडिलाची परंपरा आम्ही चालित आहेत. पुन्हा कसे की पंढरी म्हणजे आता आमच्या वितांत म्हणजे आमच्या इथं आता तरुण म्हणजे आमचे वडील वारले असे म्हणून नाही, पण आम्ही तिची काठी सतत चालू झालेली आहे. आणि धरला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर असे आम्ही सतत आम्ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून जिथं तसे हे वारकरी माग मोरी असल्यामुळं काय हे नाही. पण माऊली तुम्ही आता इतक्या वारं केलं, तुम्हाला काय काय अनुभव आला पांडुरंगाचा? काय कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्याही संसारामध्ये काही अडी अडचणी दूर झाल्या का पांडुरंगामुळे? हा, पांडुरंगाची म्हणजे ठेवली आनंदी तैशीचे रावे चित्ती अशी जावे समाधान. जसं देवाच्या वारीला आलं त्याचं काहीच कशाचीच कमी नाही. जसे देव आणले की असं माग मोरी काहीच कमी नाही. हा घ्या महाराज दुसरी इकडे मुंबईकडे या. आमचे एक वारकरी येतं, त्यांना पण विचारू. इकडे मुंबईकडे या महाराज. असे ते तर बोलते. बोला विचार. तुमच्या वारा किती झाल्या सांगा, फक्त असं सांगा. रामकृष्ण हरी. वाऱ्या झाल्या 20 ते 25 वा वा. काय अनुभव? एक परत वारी केलेली आहे. बर. वारी काय शिकवते एवढं सांगा. वारी जवळजवळ एका महिन्याच्या अगोदर पासून ओढ लागते. बर. पंढरीची. बर. काही सुचत नाही. हा वारीशी. बर द्या इकडे. म्हणजे माऊली विचार केला तर हे माणसं कधी न बोलणार आहेत माईकवर, पण त्यानं जे मनात होतं ते सांगितलं की एका महिन्याच्या अगोदर पासून वारीचं ओढ लागत आहे. वा. अशा प्रकारचे ते तळमळे की लागला टकळा पंढरीचा. त्यांना रात्रंदिवस कोणतीच अशा प्रकारची ही करमत नाही गावाकडे. याच्यानंतर आपल्या या दिंडीमध्ये तर खेड्यात पण आहेत, पण आमचे मुंबईकर माऊली आहेत. मुंबईकर माऊलींची अनेक वर्षापासूनची वारी झाली आणि त्यांना विचारू की आतापर्यंत आपल्या किती वाऱ्या झाल्या आणि कशा पद्धतीचा अनुभव आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सांगा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. सतगुरुराज हरिहर दिंडी क्रमांक 42. हा. मी मुंबईला राहतो. बर. आणि मुंबईला मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. बर. माझ्या वाढ आजोबापासून आमची वारीची परंपरा आहे. बर. आजोबा आजी आई वडील ही माझी तिसरी पिढी. मी हे नियम चालत आलोय. मला 43 वर्ष ह्या वारीमध्ये आहे त्याला. तर मला वारीमध्ये आल्यानंतर
मला वारी केल्यानंतर वर्षभर कधीच मला कुठला प्रॉब्लेम नसतो. बर जसं एकदा चार्जिंग मोबाईल केल्यानंतर परत प्रॉब्लेम नाही, तसं ही वर्षभर एकदा मी जर वारी केली ना तर वर्षभर मला कधी दुःखच येत नाही. वा. मस्त मजबूत मी असतो. भले 2 पैसे कमी असू दे आमच्याकडे, त्याच्याबद्दल नो प्रॉब्लेम, पण आम्ही एकदम चांगलं राहतोय आणि निरोगी आहे, मस्त पैकी आहे. बर वारी काय शिकवते तुम्हाला? वारीनं आम्हाला इतकं ज्ञान चांगलं दिलेलं आहे हम्म. की शिस्तबद्ध चांगलं राहणं, देवाचं नामस्मरण करणं, कीर्तन भजन ऐकणं, आणि ही मोठी मोठी कीर्तनकार हे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं मला इतका आनंद वाटतो. भले मी मुंबईचं परत मला ध्यान सुद्धा होत नाही, बर. तर मी महिनाभर असतो आळंदी ते पंढरपूर. घरची आठवण येते का? मला कशाची आठवण येत नाही, मला कुणाची आठवण येत नाही, मला हे आमचे त्यांची तुमच्या त्यांची नाही कुणाचीच आठवण येत नाही. मला हे कीर्तनकार, हे गायक, पकवाजवाले, हा, हा. हे सगळे जे माझे लेकर भाऊबंद आहेत, माझे गुरुबंधू आहेत, जवळ धरा, जवळ धरा ह्यांच्यामुळं माईक. मला ह्यांच्यामुळं इतका मला आनंद वाटतो की महिनाभर मग मला असं इतकं आनंद वाटतं की मला गावची पण नाही, मुंबईची पण नाही, कुणाचीच आठवण होत नाही. मुलांची कुणाचीच आठवण होत बर. नाही. नो, कुणाचीच नाही. मला हे लोकच माझे गुरुबंधू मग ही चार्जिंग आहे काय तुमची वर्षभराची? वर्षाची चार्जिंग आहे मला, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही बघा. आणि गोळी दवानी काही खात नाही बघा. वा छान. निरोगाने स्वच्छ राहिलेलो आहे. ओके हा, इकडे या. रामकृष्ण हरी. आमच्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत उत्साहपूर्ण अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण या दिनकर बसा. महाराज सुद्धा आहेत. हा. दिनकर महाराजांना सुद्धा त्यांचा अनुभव विचारू. महाराजांची खूप वर्षाची वारी, जवळपास 30-35 वर्ष झाले. महाराज आपल्या 30-35 वर्षाचा अनुभव आमच्या सगळ्या वारकऱ्यांना सांगा. समोर बघून इकडून हा हा सांगा महाराज. रामकृष्ण हरी. दिनकर महाराज ठोंबरे, बर. राहणार भोसी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. हा मी 1997 पासून वारीमध्ये आहे. बर जसं की 11 महिने संसाराचा भार चालून थकलेला असतो, तो ह्या एका महिन्यामध्ये महाराज सर्व भार नाहीसा होऊन जीवनात आनंद प्राप्त होतो ही वारी केल्यामुळे. बर ऐसा सांडोनी सोहळा निकार आहे निराळा. जो माणूस 11 महिने परपंचाचा भार चालून थकतो तो या वारीमध्ये समाधान पावतो. एवढंच ह्या वारीचं महत्व सांगतो महाराज. दुसरं म्हणजे काही निष्ठावंत वारकरी वारीच्या माग काकडा भजन सगळं नाटाचे अभंग गवळणी भारुड वगैरे हरिपाठ सगळं करतात, आणि काही नुसते पुढे पिशवी हातात घेऊन चालत राहतात. अशा काय काय उपमा देणार तुम्ही याची? पुढे जे जाणारे पापाचे कळप पळती पुढे, म्हणजे उपयोग नाही त्यांचा वारी घेऊन. त्यांचा उपयोग तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. हा. पण त्यांनी जर नामचिंतन जर केलं पुढे जाऊन तर तो उपयोग आहे. नाहीतर माऊलीच म्हणाले की जे पुढे गेले ते पापाचे कळपच आहेत म्हणले. बर जे मागं राहतात सकाळी 4 ते 6 काकडा म्हणतात, विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, लगेच दिंडीमध्ये सामील होऊन पूर्ण काकडा वापरून पांगून वा जगदोगी मुका बहिरा पूर्ण म्हणतात. आणि दुपारून नंतर नाटाचे प्रकरण, निवडक अभंग, आणि तसंच पुन्हा हरिपाठ सुरू होतो. तर ह्या वारीमध्ये तो आनंद घेतला तर समाधान पावतोय, नाहीतर पुढे जाऊन पापाचे कळपळती पुढे हाच प्रकार होतो महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमच्याकडे निष्ठावंत वारकरी काकडा म्हणणार, त्यांच्याकडे आपण शेवटी त्यांच्याकडून एक अभंग सुद्धा गाऊन घेणार आहेत. पण तत्पूर्वी आमचे महाराज सुद्धा आहेत. आपण पाहतो की जे अभिषेक असेल, सत्यनारायण असेल, महापूजा असेल असे करणारे आमचे ऋषी महाराज आहेत. ऋषी महाराज ही आमची महिनाभर पूजा अर्चा सगळी सोडून इकडे आले. त्यांना सुद्धा या वारीचा अनुभव आपण विचार, कारण की आपण पाहतो की सत्यनारायण आता सध्या भरपूर चालू आहेत. हो. पण महाराजांना आमचे सगळं सोडून दिले. सत्यनारायण सोडून दिले आणि द्या महाराज. महाराजांना सांगा महाराज तुमचा महाराज पहिल्या वारीचा अनुभव सांगा. हा बोला. पहिल्या वारीचा अनुभव असा आहे की खूप आनंद आणि मनक शांती मिळाली. कुठलाही त्रास नाहीये, वेदना नाहीये, चालण्याचं दुःख नाहीये. वा छान. द्या महाराज. वा वा, धन्यवाद. या महाराज पुढे या. आमचे सांगळे महाराज आहेत. सांगळे महाराजाच्या नंतर शेवट आपण विठ्ठल महाराजाकडे करू. शेवट यांच्याकडे हा, हा, करू. हा. तत्पूर्वी आमचे आसाराम महाराज सुद्धा आहेत. आसाराम महाराजाला विचारू आपण, महाराज आपण तुम्ही मर्दंग घेऊन किती चालता, वाऱ्या झाल्या किती आतापर्यंत त्रास ते बी होतो? सांगा. काय होतंय का सांगा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. हा. वारीची आमची घराण्याची परंपरा आहे. वा वा. वडिलापासूनच झालो होतो तेव्हापासूनच वारी. बर 4 महिन्याच्या चतुर्मास वडिलाचं पल्ल्याने पण झालेलं आहे. 4-5 वर्ष तेव्हापासून आमचं सतत वारीचं असं
चिंतन थोडं गणितच नाही या वारीला. म्हणजे माझ्या वडिलांची वडिलांची क्षमा आहे. आम्हाला काय मुलांचं महत्व सांगायचं तर रांग तिकडं पाठ झाल्यासाठी झाली. अनुभव आहे, अनुभव महत्वाचा अनुभव आहे. वा वा वडिलापासून परत ती बाई पंढरपूरचा 4 वर्ष चातुर्मास केलेला आहे. या आखाडी वारीला वेळ द्यायचे तर नंतर मग दिवाळीचा काकडीचा समाप्ती करूनच जायचं. असं 4 महिन्याचा अनुभव हा घ्या इकडं महाराजाकडं. अनुभव आहे आणि चातुर्मासाचा चांगले महाराज आहेत. आणि त्याच्यानंतर आपण विठ्ठल महाराजाला एक चांगले महाराजांना काय त्रास होतो मर्दंग वाजताना? खूप वारीचा अनुभव आहे. आपला सगळा अनुभव सांगा महाराज. महाराज हा सांगा महत्वाचं. किती वर्षापासून वारी करता? हरी रामकृष्ण हरी. खाली जरा थोडा. हा हा बोला. मी बाबाच्या श्री समर्थ शिवगुरु योगीराज हरिहर महाराजांच्या दिंडीमध्ये मी आता या दिंडीमध्ये 25 वर्ष मी वारी करतो. पण या दिंडीमध्ये आलो 7 वर्ष झाले असतील ना. बर तर मर्दंग वाजताना अजिबात त्रास होत नाही, कुठला काय नाही, कुठं गोळी लागत नाही, काय नाही. एकदम सगळा आनंद सगळा. आमचे विष्णू महाराज अभंग म्हणायला लागले. ते तुम्हाला एकदम आनंद व्हावं हे करून मी पखवादाची वाजवण्याच्या बाबतीत काय हलगे नसते माझे. एकदम तेच माझे म्हणणं आहे. पण काय सगळा आनंद आहे सगळा. हा, महाराजाकडे द्या. इकडे विष्णू महाराजाकडे. ठिकाणी मर्दंगाचार्य आहेत. आणि आपण माऊली जो काही 4 दिवसापासून आपण काकडा ऐकायले, हो हो विठ्ठल महाराजाचा काकडा ऐकताना सगळे वारकरी तल्लीन होऊन ऐकतात. येस येस आणि पाठांतराच्या बाबतीमध्ये विठ्ठल महाराजाचा हात कोणीच धरू शकत नाही. म्हणजे त्यांना डान्सच करतात. नाटाचे अभंग असतील, काकड्याचे अभंग असतील, वासुदेव, आंधळा, पांगुळ जे काही आहे सगळे मुका बहिरा सगळं 100हून अधिक ते. आणि त्याचे खूप अभंग त्यांना पाठ येतं. आमच्या विठ्ठल महाराजांना विचारू. आणि खूप वारकरी संप्रदाय निष्ठा आहे. विठ्ठल महाराजांना विचारू की महाराज आपण किती वर्षापासून वारी करता? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा मी विठ्ठल महाराज ठोंबरे, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील बर रहिवासी. सांगा ना वारीचा काकड्याचा आनंद काय? काकडा म्हणजे काकडा म्हणत असताना हृदयातून असं प्रेम निर्माण होतंय. हा. ते म्हणताना असं हे होऊन जातो. आनंदी आनंद. बर आनंद हा सगळा इसर पडतो. इकडं चलताना काही पाय दुखतात वगैरे? चालताना काय नाही, पायाचा त्रास नाही, काय नाही. घरी असल्यावर तरी थोडंफार इकडं आल्यावर कोणा काहीच नाही, इकडं आल्यावर कोणाची आठवण येते का? करता येत नाही, लेकराची, काहीच नाही, तुमच्या त्यांची, कोणाचीच आठवण येत नाही. शेतीची? सोयाबीन आलं का नाही? पाऊस पडलं का नाही? कोणता वार आहे, काय तारीख आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. वा वा वा, याला म्हणतात निष्ठावंत वारकरी. अनुभव काय काय आले आतापर्यंत तुमच्या संसारात बी? संसारात अनुभव म्हणजे पांडुरंगाने इतकं हे केलं माऊलीनं की पाहायचं काम नाही. मुलगा एक चांगला शिकला, लेक्चर झाला, बर बाकी आनंदी सगळं. मोठा मुलगा शेतीत काम करतो. माऊलीने, माऊलीचे एवढे उपकार आहेत की ते विसरता कामा नाही. सगळं दिलंय. सगळं दिलं. आता अपेक्षा नाही राहिली पण वा. काही मागायचं पहिलं बी नाही आणि आता बी नाही. या विष्णू महाराज एंड करा. आता एक अभंग तुम्हाला जो तुम्ही एकटेच म्हणा आणि शेवट करा. एक कडवं. एक अभंग 1 मिनिटात होते ते. हा तो म्हणा एक कोणता बी. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या मुखातून काकड्यातला अभंग ऐकण्याची इच्छा आहे. हा म्हणा एक अभंग. तुम्हाला आवडता अभंग म्हणा. हो हो. उठा साधू संत साधा पोले हित, जाईल हा नरदेह मग तो कैसा भगवंत. उठो ने वेगेसे चला जाऊ रावणासी, जमती पात काचारासे काकडारती देखलिया. उठो नि पहाटे विठ्ठल पाव वाटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवधूता. जागे करा रुक्मिणी वरा देवाये दश, होईल तयासी. पुढे वाजंत्रे वाजती ढोल दमामी देवती, होते काकड आरती पांडुरंगाची. सिंहनाद शंख वेरी गजर होतो माघारी, केशवराज विठेवरी नामाचरण वंदितो. आ उठो ने वेगेसे चला जाऊ रावणासे, येती पात काचाराचे काकड आरती देखलिया. उठो ने पहाटे विठ्ठल पाहू. हा विष्णू महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान की जय. योगीराज हरिहर महाराज.
तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.